नमस्कार. उमाज मराठी किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. लसूण मसाला शेव दिसते ना भारी आणि रंगही भारी, चवीलाही एकदम अप्रतिम लागणारी, सोडा न घालता अजिबात तेलकट न होणारी, एकदम खुसखुशीत होणारी लसूण मसाला शेव रेसिपी एकदम साधी, सोपी आणि पटकन होणारी आहे. शिवाय घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये होते. चला तर मंडळी, वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. मसाला शेव करण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर हे मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. याचं वजनी प्रमाण बघायला गेलं तर हे 250 ग्रॅम आहे. बेसन पीठ आपल्याला एकदम बारीक घ्यायचं आहे. लहान 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे. एक लसूण गड्डा सोलून घेतलेला आहे. लाल तिखट घेतलेलं आहे 2 चमचे. यातील आपल्याला पाव चमचा हळद लागणार आहे आणि पाव चमचा हिंग, 1 चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ. तर आपल्याला यासाठी एक वाटण तयार करायचं आहे. तर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये घालूया लसूण, मिरची पूड आणि ओवा. हे आपल्याला पाणी न घालता जेवढं शक्य आहे तितकं हे बारीक करून घ्यायचं आहे. तर हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे एक वेळ अजून फिरवून घेऊया. तर मिक्सरला हे बारीक वाटून घेतलेलं आहे आणि छान अशी याची पेस्ट झालेली आहे. आता हे बाजूला ठेवूया. तर आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी एक मोठी परात घेतलेली आहे. तर आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतल्यामुळे पिठामध्ये डिकळ्या तयार होत नाहीत. पीठ चाळून झालेलं आहे. यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग. हिंग तुम्ही जरूर घाला, कारण हिंग घातल्यामुळे शेव जास्त तेल पकडत नाही. तर आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे तेल. तेल मी अगदी गरम करून घेतलेलं आहे. याचं कडकडीत असं मोहन यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर हे आपल्याला मिक्स करायचं आहे. तेल गरम आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करून घेत आहे. आता हे थोडं थंड झालेलं आहे. आपण आता हाताने मिक्स करूया. तर आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये आपल्याला गाळून घालायचा आहे. पाणी जास्त घालायचं नाही, कारण पीठ आपलं पातळ होईल. अगदी थोडंसंच मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर हे मी गाळून घेतलेलं आहे आणि हे याच्यावरती बघा एवढासा हा चोथा राहिलेला आहे. तर हे गाळून घेणं आवश्यक आहे, कारण तुम्ही जर नाही गाळून घेतलं तर शेव आपली व्यवस्थित बनणार नाही. तर आता आपल्याला हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी न घालता यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर मी हे मळून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला अजून पाणी लागणार आहे. हे चिकट आहे त्यामुळे हाताला चिटकून राहते, काही हरकत नाही. असं हातावरती थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला हे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ हे मळायचं नाही. तर आपलं पीठ मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर शेव पाडण्यासाठी आपल्याला लागणार आहे हा साचा. तर यामध्ये बघा अशा प्रकारच्या 3 चकत्या असतात. तर मी यातली मध्यम आकाराची चकती वापरणार आहे. तर मी हाताला अगदी थोडंसं पाणी लावून असा रोल करून घेतलेला आहे, म्हणजे हाताला पीठ चिकटणार नाही. तर हे पीठ आता या साच्यामध्ये घालूया. तुम्ही जर जास्त घट्ट पीठ केलं तर आपली शेव कडक होईल. तर शेव पाडण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. आपल्याला ही तेलामध्येच पाडून घ्यायची आहे. तर आता आपण यामध्ये शेव पाडूया. जास्त जाड पाडायची नाही, अगदी एकच लेयर घ्यायची आहे. तर आता थोडीशी वरून आपल्याला ही शेव कठीण लागली की आपल्याला बाजूने पलटी करायची आहे.
आणि दोन्ही बाजूने छान अशी खरपूस तेलामध्ये तळून घ्यायची। तर दोन्ही बाजूने आपली शेव छान अशी तळली गेलेली आहे। आता आपण काढून घेऊया। आता याच पद्धतीने अजून एक तुम्हाला मी पाडून दाखवते। हे बघा किती वरती पकडलं तर तार अजिबात तिची तुटत नाही, छान अशी शेव पडते। ही बघा दोन्ही बाजूने छान अशी आपली भाजलेली आहे। तर आता याच पद्धतीने राहिलेली शेव मी करून घेते। तर मी सर्व शेव तळून घेतलेली आहे आणि 250 ग्रॅम पिठामध्ये हे 6 वेढे तयार झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता एकदम अशी कुरकुरीत, खुसखुशीत आणि अजिबात तेलकट नाही। तुम्ही हाताला बघा अजिबात तेल लागलेलं नाही। तर अशा पद्धतीची लसूणी मसाला शेव तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।